हमाडिया कंपनी जो जमीन व्यवहार प्रकरण झालं पुण्यात मध्ये हमाडिया कंपनीकडनं जो कागदोपत्री व्यवहार झाला हा वेळीच जर का अधिकाऱ्यांनी तपासला असता पाहिला असता आणि वेळीच कारवाई केली असती तर हा घोटाळा झाला नसता असा अजितदादा थोड्याच वेळापूर्वी माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले. नाही, अजितदादांचा कारभार हा पारदर्शक असतो. पारदर्शक कारभार केला पाहिजे हे दादांचं सुरुवातपासून सांगणं आहे. अगदी एखाद्या सरकारी निधीचा म्हणजे एखाद्या ठिकाणी व्हिजिट देताना सुद्धा एखादा नट जरी वेगळ्या कंपनीचा असला तरी बारकाईनं पाहणारे दादा अमेडिया कंपनीच्या इतक्या मोठ्या प्रकरणानंतर साहजिक आहे त्यांची प्रतिक्रिया ती आहे ना. आणि ते जर ऑफ द रेकॉर्ड तसं बोलले असतील तर यावरून एक स्पष्ट होते की अमेडिया कंपनीच्या बाबतीत जे काही आता सगळीकडे चर्चा सुरू आहे त्यावर अजितदादांनी केलेले ते भाष्य आहे. चौकशी समितीच्या अंती जो कोणी चौकशीत दोषी असेल त्यावर सुद्धा कारवाई होईल असं सुद्धा दादांनी मागं सुतोवाच केलं होतं. त्यामुळे दादांच्या निर्णय क्षमतेला आणि दादाच्या पारदर्शक कारभाराला कोणी चॅलेंज करू शकत नाही. शेवटी ते अजितदादा आहेत, राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यामुळं त्यांनी दिलखुलास तुमच्यासोबत बातचीत केली असेल तर त्यातून अनेक गोष्टी तुम्ही पत्रकारांच्या सुद्धा लक्षात आल्या असतील.